ओम श्री साईनाथाय नमः। श्री शैव संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से श्री साई भक्तों को प्रदान की जाने वाली ऑनलाइन सेवाओं के लिए संस्थान की आधिकारिक वेबसाइट online.sai.org.in का उपयोग करें। इस आधिकारिक पोर्टल के माध्यम से साई भक्त निम्न सेवाओं का लाभ उठा सकते हैं: दर्शन और आरती पास बुकिंग, दान, श्री साई सत्यव्रत और अभिषेक पूजा, निवास व्यवस्था बुकिंग, श्री साई भक्त मंडल सदस्यता, साई लीला मासिक और अन्य प्रकाशन। अतः सभी साई भक्तों से अनुरोध है कि केवल online.sai.org.in इस आधिकारिक वेबसाइट का उपयोग करें। वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डी शनिवार रविवार दिनांक 22-23 मार्च 2025 रोजी। ठिकाण श्री साई प्रसादालयाच्या पश्चिम बाजूस नवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील मैदान शिर्डी येथे। वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र द्वारा आयोजित 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डी येथे 22 आणि 23 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आले। पहिल्या दिवशी 22 मार्च रोजी शिर्डीच्या पवित्र भूमीवर मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती। मंत्री, नामदार, खासदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। देवस्थान प्रमुखांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला। या 2 दिवसीय संमेलनाचे आयोजन वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते। संमेलनाच्या प्रारंभामध्ये सकाळी दिंडी सोहळा आयोजित केला गेला, जो भक्तिमय वातावरणात पार पडला। दिंडी सोहळ्यानंतर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये प्रमुख व्यक्तींनी आपल्या विचारांची मांडणी केली। त्यानंतर परिसंवाद सोहळा आणि संतांची मांदियाळी, हरिपाठ व भारूड अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उपस्थितांना एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव दिला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून संतांची वाणी, संत साहित्याची महिमा आणि संतांच्या जीवनातली भक्ती साधनेची महत्त्वता उपस्थित प्रत्येक व्यक्तीला सांगितली गेली। प्रत्येकाने आपले जीवन अधिक पवित्र आणि भक्तिमय कसे बनवता येईल यावर सखोल चर्चाही केली आहे। या संमेलनानं एक नवीन आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा दिली आणि शिर्डीच्या पवित्र भूमीवर एक भव्य भक्तिमय समारंभ साकारला। तुम्हाला या संमेलनाचे अद्वितीय क्षण पाहण्याची संधी मिळाल्यामुळे तुमचं जीवन निश्चितपणे समृद्ध झालं असेल। समारोप अशा पवित्र संमेलनाचं आयोजन आपल्या समाजाला एक नवीन दिशा देत आहे। आगामी काळात अधिक अशी आध्यात्मिक आणि धार्मिक सभा आयोजित हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। मागील संत साहेब 12व्या संत साहेब संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्त परायण आणि डॉक्टर पंडित फडाचे अध्यक्ष माधव महाराज शिवनेकर तात्या, महाराष्ट्राचे एक थोर अभ्यासक आणि सनदी अधिकारी आदरणीय मान्य काबाजी गुट्टे, ज्यांना साक्षात सरस्वती पुत्र म्हटलं तर चालेल, त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये परंपरा असलेले आदरणीय हरकरी विवेक गोसावी महाराज, भारतात